तर हाय फ्रेंड्स, माझं नाव आकाश म्हणतो. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आपला चॅलेंजचा डे 13वा. तर कालची अर्निंग तुम्ही बघितली असेल. तर काल आपली व्यवसाय अर्निंग झाली होती आणि लवकर झाली होती. तर आता आपण आज निघला, आज उशीर झाला आपल्याला, मावाला यायला उशीर झाला. तर 12 वाजलेत. तर 12 अर्निंग स्टार्ट करतो. पहिली ट्रिप पण लागली मला रॅपिडोकडनं. हडपसला ड्रॉप करायचं 392 रुपीज काय ते दाखवलेले. तर मोठी ट्रिप होती, म्हणून एक्सेप्ट केली लगेच, कारण मोठ्या ट्रिपत कंटिन्यू मला आपल्याला जास्त परवडतं. तर बघूया, इथं जाऊ आता. कस्टमरला ड्रॉप करामध्ये 1-1.5 तास तरी लागेल. जर ट्रॅफिकवर डिपेंड आहे तरी तासभर तर आरामात जाईल. तर बघूया, जाऊया कस्टमरला पिकअप करायला. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, जसं बोललो 392 रुपीज भेटलेत आपल्याला. आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आहे. आता दिघीला काय ड्रॉप करायचे 200+ काहीतरी होतं. म्हटलं ठीक आहे, त्यांना एक्सेप्ट केली आहे. तर मगाशी आपले 400+200-600च्या आसपास काहीतरी जाईल. ठीक आहे बोललो. त्यानंतर मोठी 300-400ची ट्रिप लागली तर आपले 1000 पण कंप्लीट होतील. पण लागली पाहिजे, कारण मोठी ट्रिप पण म्हटलं तासभर तरी लागतो कंप्लीट व्हायला. ही ट्रिप कंप्लीट व्हायला 40-45 मिनटं तरी लागतील. तर बघूया जाऊया कस्टमरला पिकअप करायला. शेवटच्या ट्रिपचे 243 रुपीज आपल्याला भेटलेत. या पुढे बघूया कुठली ट्रिप. एक रिजर्वेशन ट्रिप आली, पण त्याचं पिकअप 22 मिनिटावर काय होतं, म्हणजे 7-8-9 किलोमीटर, म्हणून लागलं नको. बघा इथं पुढची ट्रिप लागली, पिंपरी चिंचवडला ड्रॉप करायचा. आलं लोकेशन कस्टमर. शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 235 भेटले. आणि परत बाणेला ड्रॉप करायचं इथं 8 किलोमीटरचे 185 काय ते दाखवलेत. तर एक्सेप्ट केली ट्रिप. जावा कस्टमरला पिकअप करायला. ट्रिपचे 154 भेटलेत. आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. खूप वेळ झाली ट्रिपची वेळ बघतो, म्हणजे खूप ट्रिप येतात आहे कंटिन्यू 5-10 मिनिटाला बघतो. पण सगळ्यांना ना, उबरला असो, ओला असो की रॅपिडो, सगळ्यांना कमी रेट भेटतो. दुपारचे 3 वाजता. आता 12 किलोमीटरचे 187 देतात आहे. कमीत संगमवाडीला ड्रॉप करतात. कमीत कमी 200 तरी असले पाहिजे. पुणे रेल्वे स्टेशन बॅक साईडला आहे वाटतं. आता काय माहीत काय असं, पण खरंच रेट कमी देतात. म्हणून मी एक्सेप्ट नाही करतो, बघतो, ट्राय करतोय चांगला रेटची ट्रिप घ्यायला. बघूया भेटते की नाही तर मग हा एक चिखलीची आली आहे 18 किलोमीटर 256. नको, जाधववाडीला जायचंय. जा आता बघू. आता तिथं मी झाली तर परत आली तर परत घेऊया चिखलीची. एक रॅपिडोनं ट्रिप लागली चांगली, 260 रुपयाची आहे. पुणे रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायचा. पण मी त्यांना आधी फोन करून सांगितलं, तुम्हाला मी बॅक साईडला ड्रॉप करू शकतो 7 नंबरवर. फ्रंटला नाही करू शकत, कारण फ्रंटला खरंच खूप ट्रॅफिक असं सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या दुसरी गोष्ट आहे की यांची ट्रिप झाली 3-4 टाईम मला येत होती, म्हणून म्हटलं जाऊ दे आता एक्सेप्ट करूया. कारण यांना पण जायचं असं ट्रिप भेटत नव्हती. म्हटलं आता 60 रुपये भेटतात, त्यांनी एक्स्ट्रा 40 रुपये वाढवले, त्यामुळं मी एक्सेप्ट केले. म्हटलं ठीक आहे, चला जाऊया आता. तर चालू आहे कृष्णाच्या लोकेशनला पिकअप करतो. स्टेशनला ट्रिप ड्रॉप केली आहे, 260 भेटलेत. रेट कुठं चांगला भेटत नाही काय त्याचं. पर किलोमीटर 18 रुपयांनी भेटले समजा ही ट्रिप. पुढची ट्रिप पण लागली आणि आता वाजले 5:30. मी शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड केली की पेट्रोल पंप 7च्या नंतर बंद असणार आहे. त्यामुळं CNG भरून घेतो, फुल करून घेतो टँक. कारण रात्री 12च्या नंतर चालू झालं तर मग भाव तर भरेलच, पण नाही झालं तर काय करतात. त्यामुळे आज भरून ठेवूया. आता एक ट्रिप लागली शनिवारवाड्यापाशी. आपण इथून हिंजवडीची लागली आहे, तर इथनं जाऊ आणि पहिलं CNG भरू. जायला तासभर तर लागेल. आता 5:30 वाजले, 6:30पर्यंत आपण जाऊ तिथं. मग CNG पंपवर जाऊया. भाई जो रूट है ना उसी ड्रॉप केले हिंजवडीला 347 भेटलेत आपल्याला. तर इथनं बघू पुढची ट्रिप कुठं लागते. आधी पहिला CNG पंप समोर होते, CNG भरून घेतो, त्यानंतर मग कंटिन्यू करूया. तर पुढची ट्रिप लागली आहे मला माझ्या घराजवळची, आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या इकडली. तर आता वाजले 7, तर तिकडनं मी आता जाणार आहे घरी. तर आज जाऊया लवकर. काय करू, आज तशा पण ट्रिप एवढा चांगल्या येत नव्हत्या, त्यामुळे आधी थोडा मूड पण खराब झाला होता. प्लस आता घराजवळची ट्रिप पडली, म्हटलं जाऊया घरी. तर बघू काय होतं. आधी कस्टमरला पिकअप करतो, ड्रॉप करतो. ते 160 रुपये का काहीतरी दाखवलेलं आपल्याला. भूमकर चौकातनं आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या इथे ड्रॉप करायचं आहे. तर ठीक आहे, कस्टमरला पिकअप करायचं. ड्रॉप केली आहे. तर यांनी आधी लोकेशन म्हणजे कुठली तरी वेगळी टाकली, प्रथम ट्रॅव्हल्स वगैरे. पण नंतर ट्रॅव्हल्सवाल्यांनी पुढं बोलवलं आदित्य बिर्लाच्या अपोजिटला. तर कस्टमर सर बोललो लोकेशन अपडेट करा. लोकेशन अपडेट केली, काय आपल्याला 195 भेटलेत. अगोदर 165 काय दाखवत होते. ठीक आहे, आपल्याला का आपलं हे झाले. टोटल 1839 आपली आजची अर्निंग झाली आहे. तर मी इथं सांगतोय आणि बाकीचं आपलं आजची बघूया किती झाले किती नाही, घरी जाऊन. तर मित्रांनो आपण आला आता डायरेक्ट घरी.
तर आता वाजले 7:58 झाले. आपण सकाळी 12 वाजता निघलो आणि 8 वाजता आलो आहे. म्हणजे समजा लगभग आपला पण आज आपण हाफ डेच काम केलं आहे. तर ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलतो आजच्या, तर 1839 आपली आजची राईडची अर्निंग झाली आहे. आता मी मायनस करतो CNG. माझी गाडी जास्त नाही, फक्त 110 किलोमीटर आधी चालली आहे. तर 450 मी CNG करतो. तर उरले 1389. त्यातनं माझा 150 रुपये जो रिचार्ज असतो डेलीचा तो गेला माझा. तर 150 मायनस रिचार्ज करतो. टोटल 1239 रुपये उरली आपली आजची अर्निंग हाफ डेची. तर आज होता आपला चॅलेंजचा डे 13वा. तर डे 12 पर्यंत आपली टोटल अर्निंग झाली 26,271 रुपये. तर यामध्ये आपण आजची अर्निंग प्लस करूया. तर टोटल डे 13 पर्यंत आपली अर्निंग झाली आहे 27,510 रुपये. तर टोटल आपली 27,510 रुपये अर्निंग झाली आहे डे 13 आपल्या चॅनलच्या डे 13 पर्यंत. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण डे इथं क्लोज करूया लवकर, कारण तसं पण आज मला ट्रिप एवढा चांगल्या पण लागत नव्हत्या आणि मूड खरंच खराब झाला. जर राईड चांगलं नसेल आणि ट्रॅफिक जास्त असेल ना, तर जो कोण ड्रायव्हर त्यांचा मूड खराब होतो. जे रेग्युलर काम करतात त्यांना समजत असेल काय होतं, कारण चिडचिड होती, कशी होती, काय होती. आणि त्यामुळे आता मी आलो तर 7 वाजता, म्हणजे 8 वाजता मी पोचला आदित्य बिर्ला पाशी. तिथनं माझं घर 10 मिनिटावर. आता तिथून आपण सिटीमध्ये जावं आणि परत या, ते तासभर त्यात जाईल. भले जायचे 400 वगैरे समजा आणि रिटर्न यायचे 300-400, म्हणजे अजून 725ची अर्निंग झाली असती. पण ठीक आहे, तेवढं नाही झाली, काय प्रॉब्लेम नाही आहे. उद्या आपण ते काल म्हणजे नंतर आपण कव्हर करू शकतो. कारण मी याच्या अगोदर पण बोललो आहे की या बिझनेसमध्ये असं कधी अमाऊंट फिक्स देऊन चालू शकत नाही आपण. मी माझ्या याच्या आधी पण व्हिडिओमध्ये बोललो आहे की असं फिक्स देऊन असं कधी जास्त होऊ शकते. जसं कालची गोष्ट की काल आपल्याला एवढी चांगली झाली लवकर पण झाली ती. आणि 2700च्या आसपास वगैरे सगळं CNG वगैरे कट करून. तर आज आपलं CNG आणि CNG रिचार्ज कट करून आज आपली 1239 अर्निंग झाली आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या, आपण हे परत कधी कवर करता येईल, किंवा काल एक्स्ट्रा झाली तर याच्यामध्ये कवर झालं असं समजा. तर असू द्या. आणि बाकी तर आजची व्हिडिओ आवडली असेल आणि कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर नक्की मला कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की रिप्लाय भेटेल. आणि माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे. जर तुम्हाला काय डाऊट असेल, काय क्वेश्चन असेल तर डायरेक्टली तुम्ही मला मेसेज करू शकता. मी त्याच्यावर नक्की रिप्लाय देईल. आणि बाकी थोडंफार अजून मला चेंजेस करायचे व्हिडिओजमध्ये, शॉर्ट्समध्ये. तर थोडा टाईम वगैरे काढून एक विचार करून मी नक्की अपडेट करेल माझ्या व्हिडिओजमध्ये पण. आणि जर तुम्हाला काय असं वाटतं की मी हे असं अपडेट केलं पाहिजे तर नक्की मला ते सुद्धा सांगा. मी त्याच्यात नक्की काहीतरी चेंजेस करेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.